कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम योगी ब्रह्मचारी सिद्ध ब्रह्मज्ञानी योगी ब्रह्मचारी सिद्ध ब्रह्मज्ञानी ते तो तुझ कोणी न येती कामा ते तो तुझ कोणी न येती कामा कोंडुनी इंद्रिये बैसती समाधी कोंडुनी इंद्रिये बैसती समाधी हळूच तुझ्या पदी झेपावती हळूच तुझ्या पदी झेपावती एवढे विश्वरूप नाही ऐसे केले एवढे विश्वरूप नाही ऐसे केले सकळ होऊन ठेले आपणची कोंडुनी इंद्रिये बैसती समाधी हळूच तुझ्या पदी झेपावती ऐशियाचा विश्वास न धरिसी देवा ऐशियाचा विश्वास न धरिसी देवा नामा तुझ केशवा विनवित असे कोंडोनी इंद्रिये बैसती समाधी कोंडोनी इंद्रिये बैसती समाधी हळूच तुझ्या पदी झेपावती हळूच तुझ्या पदी झेपावती. भक्त शिरोमणी संत नामदेव महाराज यांचा हा जो अभंग आजच्या सेवेसाठी घेतलेला आहे निरूपणासाठी तो वारकरी संप्रदायाचा नेमका काय विचार आहे हे स्पष्ट करणारा अभंग आहे. आणि काय विचार आहे म्हणजे कोणत्या पद्धतीने की ते द्वैती अद्वैती अमुक तमुक कुठल्या याच्यात बसतात कुठल्या याच्यात मोडतात अशी चर्चा विद्वानांच्या मध्ये बऱ्याच वेळेला होत असते. पण अर्थात त्यासाठी नाही घेतला अभंग हा, ते आपोआप उलगडत अभंगातून आपल्या पद्धतीप्रमाणे आपण जेव्हा उत्सव करतो तेव्हा त्या उत्सवाचा शेवट आपण काल्याच्या कीर्तनाने करतो. आता उद्या शेवटचा दिवस आहे पण उद्या आपण काल्याच्या कीर्तनाचा अभंग घेणार नाही आहोत कारण उद्या गुरु नानकांची जयंती असल्यामुळे आपण नानकांच्या वरती निरूपण करणार आहोत. त्यामुळे थोडी मुरड घातली आपण पण पूर्ण मुरड नाही घातली. म्हणजे कशी नाही घातली की अगोदरच्या दिवशी आपण मागच्या माझ्या निरूपणात अधिक महिन्यात सांगितलं होतं की पद्धत अशी आहे आमच्याकडे की परमेश्वराशी कुठेतरी एक संवाद करायचा आणि त्याला सांगायचं की आम्हाला सगळं कळतंय. त्याच्याशी थोडं भांडायचं सुद्धा थोडा कलह करायचा. आता हलमा कलमे भांडुनिया काढू वर्मे त्याच्या वर्मावर बोट ठेवायचं आणि त्याला जाणीव करून द्यायची की आम्ही जीव आहोत परंतु आमची एवढी सेवा झालेली आहे. आता तुला काय करायचं ते तू बघ. मग त्याच्यामध्ये त्याच्या उणीवासुद्धा आपण काढू शकतो. आणि अशा प्रकारचा कलह तुम्हाला अनेकांनी केलेला दिसून येईल. तुकोबारायांचा असतो, नामदेवरायांचा तो अभंग फार प्रसिद्ध आहे. पतित पावन नाम ऐकून आलो मी द्वारा पतित पावन नवेसे म्हणून जातो माघारा. की लोक तू पतित पावन आहेस असं सांगत असतात म्हणजे परमात्म्याला आणि ते ऐकून मी तुझ्यापर्यंत आलो तुझ्या दाराशी आलो पण तिथे अनुभव वेगळा झाला. मी पतित आहे याच्याबद्दल कोणाला शंका असायचं कारण नाही. मीच सांगतो मी पतित आहे. मग तू जर पतित पावन होतास किंवा असशील तर माझा उद्धार करण्याचं तुझं काम होतं ते तू केलेलं नाही. मग आता मी निराश होऊन मागे जातो आणि झेंगट घेऊन हाती दवंडी पिटीनं तिन्ही लोकी पतित पावन नवेशी देवा तू घातकी बरा घातकी. तू काही पतित पावन वगैरे नाही आहेस उलट तू घात करणार आहेस फसवणार आहेस. हे देवाशी भांडण्याचा तो प्रकार असतो. त्यालाही जाणीव करून द्यायची तू कोण आहेस आम्ही कोण आहोत. मग आम्ही आमची कर्तव्य पाळायची असतील तर तुलाही तुझं कर्तव्य पाळावं लागेल. हे सगळं सांगायचं असतं. तर म्हणून हा जो शेवटून दुसरा दिवस असतो कुठल्याही उत्सवाचा सेवेचा त्यामध्ये अशा प्रकारच्या अभंगावरती निरूपण करण्याची पद्धत आहे. म्हणून हा अभंग नामदेवरायांचा आहे. आणि नामदेवराय खुद्द भगवंताला काय म्हणतात त्याला चेतावणी हिंदीमध्ये शब्द आहेत लोक वापरतात अलीकडच्या काळामध्ये त्याला इशारा देतात. काय इशारा देतात
की आम्ही आपले साधे भोळे भाबडे भक्त आहोत, म्हणून तू आमची उपेक्षा करू नकोस. कारण तुझ्या दरबारामध्ये येणारे मोठमोठे जपी तपी योगी याज्ञिक ब्रह्मज्ञानी असे फार मोठ्या अधिकाराचे लोक, आत्मनिष्ठ अशा मोठ्या अधिकाराचे लोक तुझ्या दरबारी आलेले आहेत, येत असतात. त्यांच्यासारखी आमच्याकडे काही झगमग नाही. आम्ही आपले सरळ साधे भोळे भाबडे अशा प्रकारचे वारकरी आहोत. आणि म्हणून तुला जर असं वाटत असेल की तू आमची उपेक्षा करू शकशील आणि त्यांना जवळ घेणार असशील, तर लक्षात घे ती तुझी फार मोठी चूक ठरेल, फार मोठी चूक ठरेल. कारण ही मंडळी जी आलेली आहेत तुझ्याकडे, त्यांना तुझ्यात इंटरेस्ट नाही, तुझ्या भक्तीत त्यांना स्वारस्य नाही. त्यांना काहीतरी वेगळंच मिळवायचं आहे, वेगळंच व्हायचं आहे, आणि त्यासाठी ते तुझा उपयोग करून घेऊ इच्छितात. त्यांच्यासाठी तुला फक्त साधनमूल्य आहे, त्यांच्या भक्तीत काहीतरी खोट आहे. जसं गीतेच्या 7व्या अध्यायात सांगितलं गेलं की 4 प्रकारचे लोक मला वाचतात. भगवंतांनी सांगितलं, अर्थोर अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानीचे भरतर शव. अर्थ असतात, अर्थार्थी असतात. तर तू बघ कोण कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे, कोणाचा उद्देश काय आहे, खऱ्या निखळ भावनेनं कोण आलेला आहे, एकनिष्ठ भाव कोणाचा आहे. कारण हे ऐन वेळेला तुला दगा देतील. त्यांना जे हवं ते मिळाल्यानंतर ते तुला सोडून जातील आणि ते त्यांची भक्ती तिथंच खुंटवतील, तिथंच थांबवतील. त्यामुळे आता बघतो म्हणजे चेंडू आता तुझ्या कोर्टामध्ये आहे, तू निर्णय घ्यायचा आहे. फक्त नंतर आम्हाला माहीत नव्हतं किंवा सांगितलं नाही कुणी असं तू म्हणायचं नाही. अशा प्रकारचा ध्वनी या सगळ्या अभंगामध्ये आहे. आणि म्हणून हे प्रकारचं परमात्म्याशी असलेलं बरोबरीच्या नात्याने केलेलं भांडणच आहे की तुला कळत नाही तुझा खरा सेवक कोण, तुझा खोटा सेवक कोण. तू नको त्या माणसाला जवळ करतोस. आणि खरे म्हणजे आता अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो का नाही, अनेक वेळेला असं दिसतं आपल्याला की जे पक्षाशी एकनिष्ठ असतात त्यांना तिकीट मिळत नाही निवडणुकीमध्ये, आणि जो नुकताच आलेला असतो पक्षांतर करून या पक्षामध्ये त्याला मिळतं, त्याचा मान राखला जातो, त्याला खुश केलं जातं. आणि हा काय आपलाच आहे, हा एकनिष्ठच आहे, हा कुठे जातोय, आणि त्याला वंचित ठेवलं जातं. अशा प्रकारची कितीतरी उदाहरणं आपल्याला अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळतात आणि आपण बघत असतो. तर परमात्म्याने सुद्धा तसंच वागायचं का, हा प्रश्न आहे. आणि म्हणून नामदेवराव सांगतात की बाबा रे, तुला सांगतोय, काय सांगतोय तुला, की तुला भजणारे अनेक लोक आहेत. आम्हाला माहिती आहे कोण कोण आहेत. योगी, ब्रह्मचारी, सिद्ध, ब्रह्मज्ञानी. कुणी योगी आहेत, कुणी ब्रह्मचारी आहेत, कुणी सिद्ध आहेत, कुणी ब्रह्मज्ञानी आहेत. हे तो तुझं कुणी न येती कामा, पण यांच्यापैकी कुणीही तुझ्या उपयोगाला म्हणजे निर्वाणीच्या प्रसंगी, क्रायसिस म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये, क्रायसिस, असा जर प्रसंग आला तर हे तुझ्या कामाला येणार नाहीत, न येती कामा. त्यामुळं केवळ त्यांचा भपका बघून काय सांगायचं ज्ञानी लोकांचं. पूर्वीच्या काळामध्ये, आता ते प्रमाण कमी झालं, त्याशी मशाल घेऊन चालायचे. दिवसासुद्धा मशाल असायची त्यांच्याकडे, पालखीत बसायचे, मशाल, ह्या त्यांच्या पदव्या, एकापेक्षा एक, अमुक तमुक असे वाद करीत जायचे. गावामध्ये वेगवेगळ्या फिरायचे, शहरातून शहरामध्ये आव्हानं द्यायची लोकांना की ऐका माझ्यासारखा कोणी पंडित. आणि आपल्या ज्ञानाचं प्रतीक म्हणजे काय, की मशाल, की तो आकाशामधला तो सूर्य आहे, प्रकाशमान, आणि इथं मी ज्ञानसूर्य आहे, तर माझं प्रतीक तर मशाल, दिवसा मशाल चालले आपले. असे काय सांगायचं तुम्हाला. असे सगळे कुणी ज्ञानी, कुणी योगी, कुणी तप करणारे, अंगठ्यावरती उभं राहून काय काय सगळ्या प्रकारचे लोक आहेत, म्हणजे आपल्याला कल्पना आहे. म्हणून योगी, ब्रह्मचारी, सिद्ध, ब्रह्मज्ञानी, हे तो तुझं कुणी न येती कामा.
यांच्यापैकी कुणीही तुला उपयोगी पडणार नाही. कारण ते सांगतात की त्यातले बरेचसे लोक असे आहेत की कोंडोनी इंद्रिये बैसती समाधी, विशेषतः योगांच्या बाबतीमध्ये आहे. यातले सगळ्यात काय म्हणतात त्याला वरच्या कॅटेगरीतले कोण लोक आहेत तर ते योगी आहेत आणि ते ज्ञानी आहेत. तर योगी काय करतात? योगी इंद्रियांचा निरोध करून आसनस्थ होऊन विशिष्ट प्रकारचं आसन मग काय करतात? इंद्रियांचा अवरोध करतात. कोंडून इंद्रिय म्हणजे डोळ्यांनी पाहायचं नाही, कानांनी ऐकायचं नाही, असा जो प्रत्याहार ज्याला म्हणतो आपण ते करतात आणि समाधी लावतात. काय असते समाधी म्हणजे? हे समजून घ्या. समाधी म्हणजे आता आधी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की देव आणि जीव, ब्रह्म आणि आत्मा यांच्यात संबंध काय? तर आत्मा हा ब्रह्मरूपच आहे असं म्हटलं जातं. आणि हे ज्ञान ज्या मार्गाने मिळतं तो ज्ञानमार्ग उपनिषदांमध्ये हे सांगितलं गेलं. आणि म्हणून ज्ञानानं तुम्हाला समजतं की तुम्ही म्हणजे आत्मा ब्रह्मच आहात. देवची बरे तुका म्हणे खरे तुम्ही, हे ज्ञान तुम्हाला होतं. परंतु ज्ञान झालं म्हणजे अनुभवाला असं नाही, लक्षात घ्या. म्हणजे अगदी उपनिषदातल्या महावाक्यांनी तुम्हाला ते समजेल, ते गुरूंनी सांगितलं तर अधिक काय म्हणतात त्याला झळाळून समजेल. पण जोपर्यंत ते तुमच्या अनुभवामध्ये उतरत नाही तोपर्यंत त्याचा उपयोग नाही. तर समाधी अवस्थेमध्ये तो अनुभव घेता येतो. आपण परमात्म्याशी एकरूप आहोत हे तुम्हाला त्या अवस्थेमध्ये गेलात तर समजतं. म्हणून ते योगी जे असतात त्यांना हे ज्ञान असतंच, पण त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष प्रत्यय पाहावा म्हणून ते समाधी लावतात. आणि कोंडून इंद्रिय बैसती समाधी. आणि मग ते काय करतात? आपला आत्मा जो आहे तो त्या परब्रह्माशी ऐक्य करून टाकतात त्याचं. आणि एकदा आत्मा त्या परब्रह्माशी एकरूप झाला तर नामदेवला काय सांगतात? नामदेवला देवाला आठवण करून देतात, हळूच तुझ्या पदी झेपावती, मीच देव आहे म्हणून ते तुझं पद घेऊ इच्छितात, हळूच तुझ्या पदी झेपावती. म्हणजे त्यांना काय करायचं असतं? त्यांना तूच व्हायचं असतं. मग हे ज्ञानी असतील किंवा योगी असतील त्यांच्या डोक्यामध्ये काय असतं सतत की आपण ईश्वर झालं पाहिजे, म्हणजे त्याचं सिंहासन हे आपलं असलं पाहिजे. कॉन्फिस्केट करणं म्हणतात त्याला. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये हे आपण जर पाहिलं, विशेषतः तुम्ही आपल्या भारतामधल्या मोगल सल्तनतीचा इतिहास पहा. बाप असतो त्या सिंहासनावरती, शहाजहान बादशाह उदाहरणार्थ. बहुतेक वेळेला तुम्हाला असं दिसतं की तो करता असतानाच तो चांगला राज्यकारभार चालवतोय वगैरे वगैरे, कुठल्या प्रजेची कुठली तक्रार नाही, तर त्या पोरांचं त्याच्या सिंहासनावरती डोळा आणि पोरांच्याच भांडण आपापसामध्ये. म्हणजे तो तिथे आहे, तो राजा आहे, तो रोज दरबार भरवतोय, तो रोज कारभार बघतोय, त्याच्याबद्दल प्रजेची तक्रार नाही. पण यांना घाई झालेली की कधी हा एकदाचा खाली येतोय. बरं, तो मरेपर्यंत थांबायची त्यांची तयारी नाही. म्हणजे अनेक पोरांनी बापाला मारून सिंहासन बळकवलेले आहे, अनेक पोरांनी बंड केलेले आहे. अकबराच्या सलीमनी बंड केलं, जहांगीर झाला पुढे तो. हा इतिहास आहे ना, निश्चितपणे इतिहास आहे. औरंगजेबानी तर त्याच्या तिन्ही भावाचा काटा काढला आणि बापाला म्हणजे शहाजहानाला कैद करून टाकलं, स्थानबद्ध करून टाकलं आणि स्वतः गादीवरती बसला. म्हणजे त्यांचा डोळा कुठे असतो? तर त्याच्या पदावरती आहे, त्याच्या सिंहासनावरती आहे. तेव्हा हे जे कुणी योगी ज्ञानी वगैरे मंडळी आहेत, हळूच तुझ्या पदी झेपावती, ते केव्हा तुझं पद आपल्या कब्जात घेतील हे सांगता येत नाही. आपणच ईश्वर आहोत असं ते कदाचित जाहीर करतील. म्हणून बघ तू, त्यांचं खरं स्वरूप आम्हाला माहिती आहे,
तुला जर माहीत नसेल तर आमच्याकडून समजून घे आणि त्यांना कितपत स्थान द्यायचं, त्यांच्या आहारी आपण किती जायचं हे तू तुझं ठरव. आणि मग ते अधिक स्पष्ट करून सांगतात, एवढे विश्वरूप नाही ऐसे केले, सकळ होऊन ठेले आपणच. ही जी मंडळी आहेत ते काय करतात, एवढे विश्वरूप. बरं का, फार 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 इंटरेस्टिंग आहे. हे दिसतंय तुमच्या डोळ्याला, प्रत्यय येतोय, पंच ज्ञानेंद्रिय आहेत, दिसतंय, ऐकू येते, स्पर्श होतोय, काही पदार्थांची चव समजते. लक्षात घ्या, हे सगळं आहे ना. वैविध्याने नटलेलं जे सगळं विश्व आहे, हे एवढं विश्व आहे आणि ते म्हणतात की ते नाहीच, मुळात नाही ऐसे केले. म्हणजे हा त्या वेदांतामध्ये एक अजातवाद नावाचा सिद्धांत आहे, त्याला अनुलक्षून हे चरण आहे. एवढे विश्वरूप नाही ऐसे, नाहीच, काही झालेलंच नाही, विश्व झालंच नाही असं म्हणतात. म्हणजे मग पुढचा प्रश्नच मिळतो ना, एकदा विश्व झालं आहे असं जर तुम्ही म्हटलात तर मग अनेक प्रश्न निर्माण होतात. ते कसं झालं, कुणी केलं, कशाला केलं, काय गरज होती करायची. मग तो परब्रह्म जर अशा प्रकारे अविनाश वगैरे वगैरे असेल सगळं, तर हे नाशिवंत कसं काय. मग त्याचा खुलासा करण्यासाठी परत कुणीतरी अविद्या, माया वगैरे माना, तिच्या आधारे हे सगळं हे सांगितलं कोणी, उद्योग झालंच नाही म्हणाले. एवढे विश्वरूप नाही ऐसे केले, ते नाहीच, सकळ होऊन ठेले आपणचे, आणि आपणच सगळे झाले, मीच. तुकाराम महाराजांनी तर अशा लोकांच्यासाठी फार एक काय म्हणतात त्याला, तो प्रसिद्ध अभंग आहे. तुका म्हणे, अहम ब्रह्म आड येऊन निधी ब्रह्म, एक म्हणते आम्ही देवाची पै झालं, ऐसे नका बोलो पडाल पतनी. महाराज म्हणतात की काही लोक सांगतात की आम्ही देवच झालो, एक म्हणते आम्ही देवाची पै झालो, सकळ होऊन ठेले आपणची. नामदेव आहे, ऐसे नका बोलो पडाल पतनी. आणि त्या अभंगाचा शेवट असा आहे, राया विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे, हळूच तुझ्या पदी झेपावती. ते बघा, नामदेवराय आणि तुकोबाराय यांच्यात कशी लिंक आहे. तुकोबाराय काय सांगतात की ऐसे नका बोलू पडाल पतनी, असं बोलू नका, पडाल पतनी, तर राया विठोबाचे पद जो अभिलाषी. तर ही मंडळी राया विठोबाचे पद अभिलाषणारी मंडळी आहे, आणि म्हणून त्यांच्याबद्दल, जसा मी तुम्हाला सांगितलं की तो एखादा कार्यकर्ता असतो, त्याच्या पक्षात काहीतरी गडबड होती म्हणून तो पक्ष सोडतो आणि इकडे येतो, आणि इकडे हायकमांडची बैठक बसते, याला घ्यायचं की नाही. तर त्यातला कुणीतरी असतो, तो म्हणतोय बघा निर्णय तुम्हीच घ्यायचा आहे, पण मला जे माहिती आहे, मी ज्याला आत्तापर्यंत ओळखतो तुम्हाला सांगतो की तो काय खरा माणूस नाही. तो जसा दुसरीकडून आपल्याकडे आला तसा आपल्याकडून परत तिसरीकडे कधी जायची गॅरंटी नाही. तेव्हा तुम्हालाच पक्षांतर्गत कदाचित तो आव्हान देईल पुढे, काही सांगता येत नाही. तेव्हा अशा लोकांपासून सावध राहिलं पाहिजे. म्हणून त्याच पद्धतीने सांगतायत नामदेवराय आहे की कोंडोनी इंद्रिय बैसती समाधी, हळूच तुझ्या पदी झेपावती. म्हणून तर तुकोबारायांना ज्या वेळेला अशा प्रकारचा उपदेश करणारे लोक आले देवगावामध्ये, आणि ते सांगायला लागले, काय काय कोण बसले असतील मोठे कोणी संन्यासी वगैरे, तर मग महाराज काय करायचे, सकाळीच उठून लवकर देवगाव सोडून बाहेर जायचे भंडाऱ्यावरती, भामचंद्रावरती. तर त्यांना कोणतरी विचारलं असेल की अहो तुम्ही काय आज विशेष इतक्या सकाळीच कसं काय आलात. तर ते म्हणले, यादसाठी वनांतरा सांडून या जातो घरा, की आमच्याकडे असे लोक आलेले आहेत आणि ते अशा प्रकारचं ज्ञान सांगतायत, आणि ते जर मी ऐकलं तर कदाचित माझ्या भक्तिभावाला, माझ्या प्रेमाला दुष्ट लागेल, माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम, अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी, तुका म्हणे अहम ब्रह्म आड येऊ निधी भ्रम. हा तो पूर्ण अभंग आहे. तेव्हा ही जी मंडळी आहेत ते देवाचंच पद कसं बळकवता येईल यासाठी प्रयत्नशील असतात, तेच त्यांचं शेवटचं ध्येय असतं. आणि त्याच्यासाठी जर भक्तीचा उपयोग करता आला तर करूयात,
भक्तीने चित्त शुद्ध होईल, मग आपल्याला ज्ञानाचा अधिकार प्राप्त होईल, मग ज्ञान मिळेल, मग आपणच ईश्वर. एवढे विश्वरूप नाही ऐसे केले, सकळ होऊन ठेले आपणची. आणि म्हणून नामदेवराय सांगतात देवाला, एक प्रकारची वॉर्निंग देत आहेत, ऐसियाचा विश्वास न धरसी देवा, नामा तुझं केशवा विनवितसे. हे आम्ही आमच्यासाठी सांगत नाही आहोत, आम्हाला तुझी काळजी आहे. कारण अशा प्रकारे ते स्वतः बुडाले अद्वैतामध्ये, ते तुलाही बुडवतील आणि मग तुझी सेवा कोण करणार, तुला भक्ती सुख कोण देणार, हा मुद्दा आहे. त्यामुळं या प्रकारच्या सुखाची आवश्यकता जशी भक्ताला आहे तशी देवाला पण आहे ना. म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांनी तर भगवद्गीतेमध्ये असा एक प्रसंगच तयार केलेला आहे की भगवंताच्या मुखातून परमात्मा आणि जगत यांचा संबंध सांगता सांगता काही अद्वैताचे सिद्धांत पुढे यायला लागले आणि ते ऐकून अर्जुनच तिकडे जायला लागला हळूहळू. साहजिक आहे, भगवंतासारखा अधिकारी वक्ता आहे तिथे आणि तो जर सांगायला लागला अद्वैत, तर मग तशा प्रकारची समाधी लागायला किती वेळ लागणार आहे. तशी अवस्था अर्जुनाची व्हायला लागली. तेव्हा भगवंतांनी त्याला सांगितलं की अरे बाबा, हे कुठेतरी याचं अर्जुन पण शाबूत ठेवलं पाहिजे. हा कृष्ण होता कामा नये, कारण अर्जुनाने अर्जुन राहावं ही कृष्णाची इच्छा आहे. आणि मग त्याला तो ज्या याच्यामध्ये बुडत चालला होता त्याला असं त्यांनी बाहेर काढलं जणू काही, परत दुसरं काहीतरी सांगायला सुरुवात केली, विषय बदलला आणि त्याला भानावरती आणला. अरे तू अर्जुन आहेस, तू भक्त आहेस आणि हा भक्तीचा व्यवहार खुंटता कामा नये. म्हणजे जसं ही भक्ताची ओढ आहे तशी परमात्म्याची सुद्धा अशा प्रकारची भक्ती पाहिजे आहे, अशी ओढ आहे. परमात्म्याला सुद्धा आपल्या स्वतःच्या स्वरूपाची प्रतीती घेण्यासाठी दुसऱ्याची गरज असते, म्हणजे भक्ताची गरज असते. आणि म्हणून त्यानं ते विश्व निर्माण केलं. पण त्या विश्वामधले काही लोक असे आहेत की ते योगी, ते ज्ञानी, त्यांनी पाहिलं की कशाला या भानगडीत पडायचं, विश्वात थांबून भक्ती करायची म्हटल्यानंतर आपल्याला 10 भानगडी कराव्या लागतात, कर्माच्या चक्रात अडकावं लागतं, ते नकोच. म्हणून आपण आपलं कसं बऱ्यापैकी मूळ रूपात जायचं आणि ते होऊन राहायचं. म्हणजेच काय करायचं की तुझ्यापदी झेपा होती. म्हणून नामदेवराय सांगतात परमात्म्याला की बघ बाबा, असा तू अशा लोकांचा तू विश्वास धरू नकोस, विश्वास त्यांच्यावरती ठेवू नको. ते तुझ्या सिंहासनावरती कधी बसतील हे तुलाही कळणार नाही. आणि मग तो जो व्यवहार व्हायला पाहिजे होता भक्तीचा व्यवहार, देव देऊळ परिवारू की जे करुनी डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू कान व्हावा. भगवंताला ज्ञानामध्ये सुद्धा भक्तीचा व्यवहार हवा आहे. आणि नेमकी ही मंडळी त्याच्याच मुळावरती येण्याची शक्यता असते. म्हणून नामदेवरायांना प्रत्यक्ष परमेश्वराला सावध करावं लागतं की बाबा रे, यांच्यापासून सावध राहा. आणि असं समजू नको की आम्ही आपले भोळे बाबडे भक्त आहोत, यांच्याकडे काही नाही पाहिलं तरी चालेल, पण टोपल्यातली भाकरी म्हणतो का नाही आपण, तशा प्रकारचा हा मुद्दा आहे. तर असं काही करू नकोस, आम्ही तुझे भक्त आहोत, एकनिष्ठ भक्त आहोत. आम्ही असल्या कुठल्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडणार नाही. आम्हाला तुझं पद नको आहे, आम्ही भक्त आहोत तेच बरं आहे. तू तुझ्या ठिकाणी राहा, आम्ही आमच्या ठिकाणी राहू. आणि इतरांच्यापासून तू सावध राहा. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम.